कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांना अजूनही दिल्लीमध्ये शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना उघडपणे खंत व्यक्त केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी ही वस्तुस्थिती असून जी निवासस्थानं आजपर्यंत दाखवण्यात आली ती गैरसोयीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 1.5 वर्षांमध्ये शासकीय निवासस्थान मिळालं नाही. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून होणाऱ्या निधी वाटपात सुद्धा दुजाभाव केला जात असल्यानं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी भाजपच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. खंत व्यक्त केली नाही, वस्तुस्थिती सांगितली की आता 1.5 वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्समध्ये मी तिथं गेलो नाही आहे. किती वाईट आहे खरं तर. अनेकांना त्यांनी तात्काळ मिळालेली या ठिकाणी उदाहरणं आहेत. मात्र घरं तिथं कुठं अवेलेबल, घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत, पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ 2-2 वर्ष ते रिपेअर केली असते तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते. तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे, आता लवकरच मिळेल अशी आशा आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी भाजपकडून पुढे आली आहे. या संदर्भात बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपतींनी केंद्र सरकारनं भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाबद्दल एक धोरण निश्चित करावं अशी मागणी केली आहे.